नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 कंपन्यांचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.24%, FISची होल्डिंग आहे 5.48%, DISची होल्डिंग आहे 13.28% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.01%. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रिटेल डिस्बर्समेंट्स एका वर्षाआधी होता, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये होता 14,839 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आला आहे 17,510 कोटी रुपये. आणि मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडने गोल्ड लोन बिझनेसमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. तुम्ही बघू शकता, एका वर्षाआधी हा बिझनेस झिरो होता आणि आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आहे 1,530 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडचा रिटेल लोन बुक एका वर्षाआधी होता, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये होता 84,444 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आला आहे 99,800 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.75%, FISची होल्डिंग आहे 1.12%, DISची होल्डिंग आहे 0.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.40%. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा ग्रॉस डिस्बर्समेंट्स एका वर्षाआधी होता, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये होता 12,004 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आला आहे 14,640 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने इन्क्रीज झाला आहे. एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा AUM होता 97,071 कोटी रुपयांचा आणि आता इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा AUM झाला आहे 1,20,400 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये ग्रो झाला आहे 5,716 कोटी रुपयांनी. तसेच मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा लोन ॲसेट्स एका वर्षाआधी होता 85,283 कोटी रुपये, जो आता झाला आहे 1,05,940 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, FISची होल्डिंग आहे 21.58%, DISची होल्डिंग आहे 14.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.05%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे.
तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 25% इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये AUM होता 3,54,192 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 24% इन्क्रीज होऊन बजाज फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये AUM झाला आहे 4,41,400 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट ग्रो झाला आहे 24,750 कोटी रुपयांनी. तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट बुक इयर ऑन इयर बेसिसवर 15% इन्क्रीज झाला आहे. एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट्स बुक होता 62,774 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 15% इन्क्रीज होऊन बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट्स बुक आता आला आहे 72,100 कोटी रुपयांचा. चला तर बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 3.26%, DISची होल्डिंग आहे 3.12% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.86%. आणि मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तर दुसरीकडे LICने आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे इरिडामध्ये वाढवली आहे आणि करंटली इरिडाची LICमध्ये हिस्सेदारी आहे 2.21%. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इरिडाचा लोन सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 29% इन्क्रीज होऊन आला आहे 11,740 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 9,136 कोटी रुपये. तसेच इरिडाचा लोन डिस्बर्समेंट्स इयर ऑन इयर बेसिसवर 31% इन्क्रीज होऊन 6,981 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 5,326 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 27% इन्क्रीज होऊन 79,960 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 63,207 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त 4 कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघितला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.